नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर पहा मित्रांनो, आजचा व्हिडिओ या नागरिकांना मिळणार 15 जुलैपासून मोफत प्रवास, एस.टी. महामंडळाचा नवीन निर्णय याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। एस.टी. महामंडळाचा हा नवीन निर्णय काय आहे आणि नागरिकांना कशा प्रकारे 15 जुलैपासून मोफत प्रवास मिळणार आहे ते आपण आता जाणून घेऊया। पहा मित्रांनो, या ठिकाणी टायटल दिले आहे, या नागरिकांना मिळणार 15 जुलैपासून मोफत प्रवास, एस.टी. महामंडळाचा नवीन निर्णय। पहा, गेट फ्री ट्रॅव्हलची ही नवी अपडेट। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC नेहमीच राज्यातील जनतेच्या सेवेत अग्रेसर राहिले आहे। अलीकडेच महामंडळाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे जे विविध सामाजिक गटांना लाभदायक ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचा समाजावर होणारा प्रभाव समजून घेणार आहोत। तर पहा मित्रांनो, सवलतीचे विस्तारीकरण कशा प्रकारे झाले आहे। पहा, सवलतीचे विस्तारीकरण। MSRTC सध्या 32 विविध सामाजिक गटांना प्रवासी भाडे सवलत देत आहे। गेल्या आर्थिक वर्षात सन 2022-23 सरकारने सुमारे 1575 कोटी रुपयांच्या सवलती दिल्या आहेत। हे आकडे दर्शवितात की राज्य सरकार सार्वजनिक वाहतुकीला किती महत्त्व देते आणि समाजातील विविध घटकांना परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे। तर पहा मित्रांनो, महिलांसाठी विशेष सवलत काय आहे। महिलांसाठी विशेष सवलत। महाराष्ट्रातील लाल परी एस.टी. बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। त्यांना तिकीट दरात 50% सवलत दिली गेली आहे। हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे। त्याद्वारे महिलांना अधिक स्वातंत्र्याने प्रवास करता येईल आणि त्यांचा आर्थिक स्वातंत्र्यालाही चालना मिळेल। तर पहा मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद काय आहे। ज्याप्रमाणे महिलांना विशेष सवलत देण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिकांनाही एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यांना एस.टी. गाड्यांमध्ये 100% सवलत मिळणार आहे, म्हणजेच आता मोफत प्रवास करतील। हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा आणणारा ठरेल। त्यांना आता अधिक सहजतेने प्रवास करता येईल आणि त्यांच्या सामाजिक जीवनालाही चालना मिळेल। तर मित्रांनो, ही होती ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद। आता पुढे पहा, वयोमर्यादा आणि लिंगभेद। या नवीन धोरणामध्ये वयाची, लिंगाची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही। ते हे दर्शविते की सरकार सर्व नागरिकांना समान संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहे। स्त्री असो किंवा पुरुष, तरुण असो की वृद्ध, सर्वांना या सवलतीचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, या सर्व सोयी सवलतींचा एस.टी. महामंडळावर काय परिणाम झाला आहे। एस.टी. महामंडळावरील परिणाम। या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यापासून एस.टीच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे। हे एका बाजूला चांगले असले तरी दुसऱ्या बाजूला एस.टी. महामंडळासमोर आर्थिक आव्हाने उभे राहू शकतात। मात्र सरकारने या सवलतींसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल। महाराष्ट्र एस.टी. महामंडळाने घेतलेले हे निर्णय खरोखरच स्वागतार्ह आहे। ते सामाजिक समावेशनाला प्रोत्साहन देणारे आणि विविध समाज घटकांना एकत्र आणणारे आहेत। त्यामुळे एस.टी. खऱ्या अर्थाने जनतेची वाहतूक सेवा बनेल। मात्र या निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होणे आणि त्यांचा गैरवापर न होणे महत्त्वाचे आहे। यासाठी सरकार, एस.टी. महामंडळ आणि नागरिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे। एकूणच हे निर्णय महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारे ठरतील।
त्याचबरोबर ते राज्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक मजबूत आणि लोकाभिमुख बनवतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे एस.टी. महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर पाहावयास मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.